दोन साठी ओंकार वेशवी सत्यनारायण नवेगाव। सामन्याला सुरुवात यज्ञेश गावण पहिली चढाई रायवाडीच्या प्रांगणात किती गुणांच्या आणि पहिल्या चढाईत जबरदस्त वीर 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 कसा धावतोय बकासूर असा पायात वेग असलेला प्रशांत जाधव मैदान ऑनलाईन घणाघाती हल्ला चढवला जाईल रोखला जाईल काही वादळ जयेश गावण मैदानात आहे पेन तालुका एक्सप्रेस बघूया निघालाय चढाईसाठी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान घणाघाती हल्ला चढवणारा जयेश गावण आकाश तांडे यांच्याकडून वापर आलेला विराज राणे यांनी जर क्षेत्ररक्षण केलं तर 500 रुपयाचा पारितोषिक। बडदेवी धैरण संघाचा प्रतिनिधी व्यासपीठाकडे या। केदार लाल एक घणाघाती हल्ला करणारा आणि यशस्वी चढाई जयेश गावड याच्यावर हमला चढवला आणि यशस्वी झाला। हो 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 काय टिपलाय पुन्हा एकदा केदारलालची चढाई दोन्ही मैदानावर विजयाचा शंखनाद आज कोण करेल शिकारीचा सावध राजा असा चढाई करेल जयेश गावण डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात चढाईचा माणूस मध्यंतरी फिरकी मारणारा हा खेळाडू खोलवर चढाई राष्ट्रीय खेळाडू संकेत बानकर मध्यरक्षकाची भूमिका घेऊन रेषांचा बादशाह लाईनवर राज्य करणारा असा प्रशांत जाधव चढाई करतो आणि या खेळाडूला सुद्धा थांबवण्याची धमक निशांत म्हात्रेमध्ये आहे परंतु हल्ला चढवेल का बघा मारला तर देणार प्रामाणिक केली आणि हल्ला चढवला तर निशांत म्हात्रेवर प्रशांत जाधवनं गुणफलक 3-3 क्रीडांगण नंबर 2 वर रोहा 21 बोरी 10 अभेद बचाव चिकाटीचा पंजा अडथळ्यांचा सम्राट कोण होईल या स्पर्धेचा घेरबंदीचा सरदार कोण होईल क्रीडांगण नंबर 1 चा अंदाज कोणी लावला नाही तर बरं होईल कारण सामना कोण जिंकेल हे सांगू शकणं कठीण जाईल। पुन्हा एकदा रायगडची भिंत म्हणून ओळखला जाणारा विराज राणेसाठी ऑफर आहे क्षेत्ररक्षण केलं तर आकाश तांडेला जवळ 500 रुपयाचं पारितोषिक। जयेश गावण रक्ताचं पाणी करतोय आणि मात्र प्रशांत जाधव यांनी हल्ला चढवलाय थांबवलं गेलाय तर कुणाला सुटली हाव आणि कोण खाणार आज मैदानात भाव सोन्या चांदीचे सुद्धा भाव वाढले खेळाडूंचे सुद्धा भाव बघणार केदारलाल मनमोहक खेळी करेल अरे मेंढरांच्या घोळक्यात जाऊन धाक दाखवायला लांडग्याला सुद्धा जमत परंतु लांडग्यांच्या घोळक्यात जाऊन धाक दाखवायला वागत लागतो असा वाघ या मैदानाचा कोण होईल। पुन्हा एकदा वारंवार चढायांचा
करेल का आपल्या संघाला एक गुण मिळवून देईल का निशान मैदानाच्या बाहेर जयेश गावण मैदानाच्या बाहेर सोहम गावण याच्यावर पूर्ण दारोमदार आता मात्र मैदानाच्या बाहेर उडवलाय जबरदस्त वादळी केली उचडी ज्याने खरोखर रायगड जिल्हा अजिंक्य पदावर आपलं नाव करलं तो संघ म्हणजे ओंकार वेशवी त्या संघाचा खेळाडू अनुराग सिंग नीरज मिसाल आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आपले सुद्धा स्वागत आहे दोन्ही खेळाडू हे गुणी खेळाडू आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आपलं स्वागत आहे या वर्षी अर्थातच राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2 एप्रिल सिन्नर नाशिक सिन्नर येथे होणार आहे आणि रायगड जिल्ह्याचा शुभेच्छा संघासाठी असतील वसोबा पेजारी श्री हनुमान चरी क्रीडांगण नंबर 1 वर ओंकार वेशवी सत्यनारायण दुरेगाव क्रीडांगण नंबर 2 वर क्वार्टर फायनलच्या लढती चालू होतील जो जिंकणार तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल दोन्ही संघांना चार संघांना शुभेच्छा तर जिंकून देखील दुनिया सारी हा औरंगजेब रडला होता तर हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता परंतु या मैदानावर जयेश गावण विजयाचा शंखनाद करेल का मैदानाच्या बाहेर आहे विराज राणे ही अभेद भिंत प्रशांत जाधव सुद्धा मैदानाच्या बाहेर चढाईची धुरा ज्याच्या खांद्यावर तो केदारलाल क्रीडांगण नंबर 2 वर रोहा 27 बोरी 14 ओंकार वेशवी आयोजित भव्य दिव्य कबड्डीचा थरार 11 एप्रिल पुरुष गटाच्या स्पर्धा होतील तर 12 एप्रिल महिला गटाच्या स्पर्धा होतील ही स्पर्धा 11-12 एप्रिल रोजी ओंकार वेशवी आयोजित कबड्डीचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल सर्वांना आमंत्रण आहे दोन्ही संघाचा ओम चला हो केदारलाल 5-6 आणि आता मात्र यशस्वी चढाई केदारलाल 2 गुण निश्चितच मिळतील समसमान गुण पुन्हा एकदा क्रीडांगण नंबर 1 वर स्कोरबोर्ड बदलतोय कॅल्क्युलेशन बिघडतोय 7-7 पुन्हा एकदा यत्नेश गावण आता मात्र गुणांची चोरी करेल का तो यत्नेश चालू आहे विराज राणे साठी ऑफर आहे जर क्षेत्ररक्षण केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आकाश तांडेल यांच्याकडून काय करा धन्यवाद संघ उपस्थित होतोय क्रीडांगण नंबर 2 वर सत्यनारायण नवेगाव ओंकार वेशवी हा सामना क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपणास पाहायला मिळतोय जो जिंकेल तो बक्षिसास पात्र ठरेल अतिशय महत्वाचा सामना
हो काय म्हणावे या केलेला उचेडे 9 रायवाडी 7 बघूया केदारलालची वादळी केली पेशवी संघ या तर आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही कबड्डीचा दरारा आणि मध्यांतर होतोय क्रीडांगण नंबर 2 वर चला ओंकार पेशवी आपण या क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार सॉरी अंतिम पुकार बसेबा तेजारी श्री हनुमान जरी आपण सुद्धा तयारीत राहा काही मिनिटात 9 रायवाडी 7 नाही ना नाही पुन्हा एकदा जयेश गावण चढाई करतोय आणि जबरदस्त गुण टिकला जातोय स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय श्री जयवंत म्हात्रे याला सन्मानित करतील यश कडू क्रीडांगण नंबर 2 वर चालू असलेला सामना पांडवादेवी रायवाडी जय हनुमान उचेडे गुणफलक पाहताय आणि खरोखर जवाब वादळी केली आणि लोण्याचा वृद्धा पडतो अर्थातच पांडवादेवी रायवाडी संघावर जयेश गावण वादळी केली करतोय घणाघाती हल्ला चढवलाय अर्थातच उचेडे 14 पांडवादेवी रायवाडी 8 असा हा गुणफलक आणि चढाई करतोय प्रशांत जाधव यशस्वी होतोय तो रक्षकावर हल्ला चढवलाय स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय श्री संदेश गावण सर यांना सन्मानित करतील श्री यश कडू सन्माननीय श्री संदेश गावण सर यांचा यथोचित सन्मान यश कडू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे उदय आला 14-10 जरा नाव चेंज करा क्रीडांगण नंबर 1 वर स्कोरबोर्ड या ठिकाणी सन्माननीय श्री दिलीपजी माळवी यांच्या माध्यमातून सुंदर अशी ध्वनी क्षेपण व्यवस्था दीपकजी माळवी यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी ध्वनी क्षेपण व्यवस्था अर्थात साऊंड व्यवस्थापन अनुभव आहेत असे सन्माननीय श्री दीपकजी माळवी यांचा सन्मान यश कडू यांनी करावा अशी मी विनंती करतो प्रेक्षणीय लढत डोळ्याचा पारणा गावांची चढाई ताकदीचा खेळाडू नाहीये वजन असेल 30-35 च्या घरात परंतु मात्र चढाईची धुरा जबरदस्त सांभाळतोय आणि आता मात्र उडवलाय मैदानाच्या बाहेर एक गुण निश्चितच पांडवादेवी रायवाडी संघासाठी आता चढाई करेल पुनश्च एकदा प्रशांत जाधव धनुष्यातून बाण सुटलाय रणशिंग फुंकला गेला आणि वनवा पेटलाय
रसिकांचं लक्ष लागले ते क्रीडांगण नंबर 1 वर. त्याचा चढाई करेल निशांत म्हात्रे. काल झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट पकड हा किताब ज्याला मिळाला असा निशांत म्हात्रे क्रीडांगण. अनुराग सिंग आणि नीरज मिसाळ यांचा संघ. परंतु रायगडच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीमध्ये नाव असल्यामुळे आज मैदानात उतरू शकत नाही 2 खेळाडू. तर बघूया आपल्या संघासाठी काय करेल वेशवी आणि नवेगाव संघ. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य श्री शुभमजी गायकर यांना सन्मानित करतील यश कडू. सोहम गावण ज्याच्या चढाईला धार तो कर्णधार आणि संघाला आधार तो कर्णधार. जीवनदान देईल का संजीवनी देईल का. उचेडे 14 रायवाडी 12. सोहम गावण मध्ये उभी आहे. एक सदरक्षण आहे खरडीकरण आहे संकेत बांधकर. भारताच्या भल्या भल्या खेळाडूंना थांबवणारा असा हा एक कोहिनूर हिराच म्हणावा लागेल. आणि आता मात्र प्रशांत जाधव नजरहट्टी दुर्घटना घटी यशस्वी झाला. जबरदस्त प्रयत्न आणि यशस्वी झालाय तो प्रशांत जाधव. काय म्हणावं प्रशांत जाधवच्या खेळीला. परंतु आता मात्र आघाडी रायवाडी संघाकडे. जयेश गावड ही आघाडी मोडून काढू शकेल का. हल्ला चढवतोय. जरी एक स्पीड रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल. या ठिकाणी उपस्थित श्री सचिन वणकर सन्मान्य श्री सचिन वणकर सन्मान्य श्री रणजित शेठ राणे यांचे प्रतिनिधी श्री सचिनजी वणकर यांना यथोचित सन्मानित करतील यश कडू. पुन्हा एकदा चढाई करेल तो अर्थातच केदार लाल. मी विनंती करतोय सामनाधिकारी नाव. आता मात्र चढाईची धुरा सांभाळतोय तो म्हणजे जयेश गावड. या मैदानासाठी बहुमोल सहकार्य करणारे सन्मान्य श्री राजू भगत यांचा यथोचित सन्मान करतील यश कडू. पुन्हा एकदा जयेश गावड. आता मात्र निशांत म्हात्रेच्या खांद्यावर पूर्णपणे दारोमदार आहे. सन्मान्य श्री राजू भगत यांच्या माध्यमातून अतिशय बहुमोल असं सहकार्य या मैदानासाठी झालेलं आहे. असे सन्मान्य श्री राजू भगत यांना या ठिकाणी सन्मान करीत आहेत यश कडू. यानंतर आवाज गावातील एक अतिशय कबड्डीपट्टू कबड्डी प्रेमी व्यक्तिमत्व कबड्डीवर अतिशय प्रेम करणारे व्यक्तिमत्व. कबड्डी स्पर्धा कुठेही असो अगदी रात्रभर जागून त्या ठिकाणी हजर असणारे असं आवाज गावातले व्यक्तिमत्व सन्मान्य श्री नारायण राणे यांना सन्मानित करतील यश कडू. डिफेन्स जमलाय तो ओंकार वेशवी संघानं. आर्यन म्हात्रे असं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण केलंय ते निश्चितच ओंकार वेशवी. गुणांचा पाऊस पडतोय परंतु तिकडे केदारलाल पुन्हा एकदा यशस्वी. 6 गुणांची आघाडी निशांत म्हात्रे मोडून काढू शकेल का. धुक्यातून वाट शोधून काढावी लागेल ती निशांत म्हात्रे याला. आता मात्र बोनस टिपलाय 20-15. तिनास एक अशी लढत आहे. विजयाचा शंखनाद करायचा असेल तर मेहनत घ्यावी लागेल. महिला भगिनींची सुद्धा चांगली उपस्थिती या स्पर्धेला.
आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या कबड्डीच्या माध्यमातून. शेवटचा मिनिट बाकी 20-15 असा गुणफलक क्रीडांगण नंबर 1 वर पाहायला मिळतोय. काही होऊ शकेल शेवटच्या मिनिटापर्यंत आणि मात्र भेदक खेळी पाहायला मिळाली. अंकित बनकर याच्याकडे लाजवाब आणि विजयाचा शंखनाद करेल निश्चितच. आता मात्र आघाडी घेतोय तो पांडवादेवी रायवाडी. जी आघाडी होती निश्चितच उचेडे संघाकडे ही आघाडी प्रशांत जाधवने मोडून काढली. कमालीचा संघर्ष केलाय. केदारलाल त्याची चांगली साथ आणि अशा तऱ्हेने अंतिम विसल होते. पांडवादेवी रायवाडी संघ दुसऱ्या फेरीत दाखल होतोय. धन्यवाद. चला बसोबा पेजारी श्री हनुमान